गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोत्यांनो, दर बुधवारी आपण गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात नवनव्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो. त्यांच्याकडून ते करीत असलेल्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्नही करतो. श्रोत्यांनो, आजच्या सदरामध्ये आपण भेटणार आहोत कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी अकोलाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक किशोर बुटुले साहेब यांना. बुटुले साहेब, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद सर. आपण नेहमीच म्हणतो ना, कस्तुरी ही नेहमी दुसऱ्यांना सुगंध देण्यासाठी दरवळत असतं. हो ना श्रोत्यांनो, ईश्वरानं कुणाच्या तरी आधारावर जगणारे निराधार जीव या सृष्टीवरती निर्माण केलेले आहेत आणि मग अशा निराधारांच्या हाकेला ओ देऊन त्यांच्या जीवनामध्ये सुगंध पसरवण्याचं काम करता येईल, याच निमित्तानं ईश्वराचं आपल्याला काही पांग फेडता येईल याचाच प्रत्यय देत कस्तुरी ही सेवाभावी संस्था काम करत आहे. तर या संस्थेविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर बुटुले साहेब, कस्तुरी ही जी सेवाभावी संस्था आहे, याची सुरुवात, याची वाटचाल कशा पद्धतीने झाली याविषयी आपण काय सांगाल? शेगावीचे श्री संत गजानन महाराज यांची अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यावर विशेष कृपा आहे आणि या दोन्ही जिल्ह्यामधील लोकांची गजानन महाराजांविषयी विशेष श्रद्धा आहे. त्या श्रद्धेचाच भाग म्हणून 2003 ते 2010 या कालावधीमध्ये मी शेगावला पायीवारी करत असे. माझं श्रद्धास्थान शेगावीचे संत श्री गजानन महाराज आहे. माझ्या प्रापंचिक सेवाविषयक कुठल्याही अडचणीमध्ये मी गजानन महाराजांचं स्मरण करतो. आणि 2003 आणि 2010 हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये माझ्या 111 पायीवाऱ्या झाल्या. जेव्हा मी श्री संत गजानन महाराजांच्या वारीचा संकल्प केला किंवा मला शेगावला जायचं आहे, तेव्हा पहिली वारी मी जेव्हा केली तेव्हा मी महाराजांच्या चरणी प्रार्थना केली की माझ्याकडून तुम्ही 100 वाऱ्या करून घ्या. आणि जेव्हा माझ्या 100 वाऱ्या झाल्या तेव्हा मी महाराजांकडे प्रार्थना केली की आजन्म माझ्याकडून तुम्ही वाऱ्या करून घ्या. हा गजानन महाराजांच्या भक्तीचाच विषय आहे, भक्तीचाच प्रकार आहे. सर्व प्रकारची भौतिक साधनं उपलब्ध असतानाही जर आपण आपल्या शरीराला झिजवून श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावी पायी जात असू, तर भक्तांच्या रांगेमध्ये असा जो भक्त आहे हा गजानन महाराजांना निश्चित आवडणारा आहे आणि भक्तांच्या रांगेमध्ये त्याचा प्रथम क्रमांकच लागायला पाहिजे अशी माझी भावना आहे. परंतु महाराजांना कदाचित माझं आजन्म शेगावला पायी येण्याचं थांबवायचं असेल आणि शेगावला त्यांच्या दर्शनासाठी जे हजारो लोक पायदळवारी करतात त्यांची सेवा माझ्याकडून करून घ्यायची असेल, म्हणून मला 71व्या-72व्या वारीमध्ये एक संकेत मिळाला की हे डाबकी रोड जे आहे अकोल्याचं, तिथे जे रेल्वे क्रॉसिंग आहे तिथून 5 किलोमीटर अंतरावर साधारणतः वारकरी पायी चालत असताना त्याला त्या ठिकाणी शारीरिक थकवा जाणवतो. त्या ठिकाणी त्याला तहान लागते, त्या ठिकाणी त्याला भूक लागते, त्या ठिकाणी त्याला विश्रांतीची आवश्यकता भासते. ह्या सगळ्या माझ्या गरजा होत्या आणि माझ्यातला जो प्राध्यापक होता, शिक्षक होता, तो थोडासा अध्ययनशील असल्यामुळे मी अभ्यास केला की वर्षभरामध्ये शेगावला किती लोक पायी जात असतील. तर त्यावेळेस तो आकडा साधारणतः 40 ते 50 हजार भक्तांचा होता. आणि मग माझ्या मनामध्ये तो विचार आला की मला तहान लागते, भूक लागते, विश्रांतीची आवश्यकता आहे, म्हणजे 40 ते 50 हजार लोकांची ही गरज आहे. बरोबर. आणि ही गरज, ही सेवा जर माझ्या हातून घडली किंवा या सेवेचं जर मी निमित्त होऊ शकलो, तर तीच गजानन महाराजांची खरी भक्ती होईल. आणि माझ्या अंतरात्म्याला मी हे विचारलं की हा एवढा मोठा सेवा प्रकल्प मला या ठिकाणी उभा करता येईल का? महाराजांचा तो मला आशीर्वाद मिळाला. असं म्हणायला हरकत नाही की संवेदनशील मनांची एक मोठी चळवळ माझ्या पाठीशी उभी राहिली. कस्तुरी हे नाव कसं काय सुचलं मग आपल्याला या सेवाभावी संस्थेला देण्याकरिता? जेव्हा या संस्थेचं नाव काय असावं यावर विचारमंथन झालं आणि साधारणतः 6 महिन्यापर्यंत लोक विचार करत होते. वेगवेगळ्या संतांची नावं त्या ठिकाणी येत होती. तुकाराम महाराजांचं नाव द्यावं, ज्ञानेश्वर माऊलीचं नाव द्यावं, गजानन महाराजांचं नाव द्यावं, अशी वेगवेगळी नावं त्या ठिकाणी आली. परंतु माझ्या अंतरात्म्यातून जो संदेश मिळाला तो असा होता की
विशिष्ट संताचं किंवा विशिष्ट धर्माचं किंवा विशिष्ट पंथाचं जर या संस्थेला दिलं गेलं तर त्याच दृष्टीने त्या संस्थेकडे पाहिलं जाईल बरोबर. आणि त्या संस्थेच्या कार्याची जी व्यापकता आहे ती आज ज्या प्रमाणामध्ये आहे तेवढी राहणार नाही. आणि म्हणून असं नाव दिलं जावं की ते सर्वांना चालेल किंवा सर्वसमावेशक असेल. आणि म्हणून मग माझ्या अंतरात्म्यामध्येच एक जेव्हा मी गजानन महाराजांचं स्मरण करत होतो किंवा संस्थेचं नाव काय असावं, नावं अनेक येत आहे आणि निर्णय घेण्यामध्ये अडचण येत आहे, तेव्हा अचानक तो कस्तुरी मृग जो आहे बरोबर. तो जाणवला. आणि त्या मृगाजवळ कस्तुरी असते परंतु त्याला त्याची जाणीव नसते आणि त्या कस्तुरीचा सुगंध मात्र सर्वीकडे दरवळत असतो. आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा सेवेचा सुगंध संपूर्ण समाजामध्ये दरवळायचाच होता, तोच संकल्प होता. म्हणून कस्तुरी हे जर नाव दिलं गेलं तर ते सार्थकी लागेल. असं म्हणतात ना, आकाशामध्ये सूर्य मावळल्यानंतर प्रकाशमान विश्वावरती जो पसरलेला काळोख असतो तो दूर करण्याकरिता एक छोटीशी पंक्तीसुद्धा पुरेशी असतं. आणि मग याच उदात्त भावनेने समाजातील संवेदनशील आणि माणुसकी जपण्याकरिताच मानस मनाशी बाळगून कस्तुरीच्या माध्यमातून आपल्या सर्व सभासदांनी एकत्र येऊन हे कार्य पुढे नेण्याचं ठरवलं आहे. तर नेमकं काय आपण समाजामध्ये जिथे काळोख पसरतो आहे तिथे एक पंक्ती लावून काय प्रकाशमान करण्याचा प्रयत्न करता आपण? आपण म्हणतो की आज 21व्या शतकामध्ये आपला भारत आहे, देश आहे, संपूर्ण विश्वाच्या तुलनेमध्ये आपण एक फार मोठी प्रगती केली आहे. परंतु भौतिक प्रगती ही दिसते आहे, परंतु समाजामध्ये आजही अखेरच्या रांगेमध्ये जो रंजला गांजला आहे तिथपर्यंत अजून त्या सोयी पोहोचलेल्या नाही आहे किंवा खरं जगणं जे आहे, जगण्याचा जो आनंद आहे अजून उपभोगता आला नाही अशी अनेक माणसं समाजामध्ये समोर आलेली आहे. त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारची निराशा आहे किंवा आपल्यापर्यंत अजून शासन पोचलं नाही किंवा पाहिजे तसं जीवन आपल्याला जगता येत नाही. त्यामुळे यांच्या हाकेला कदाचित शासन हो देण्यासाठी अपुरं पडत असेल म्हणून शासनसुद्धा अनेकदा सेवाभावी संस्थांना आवाहन करत असते. आणि म्हणून आमच्याही मनामध्ये हा विचार आला किंवा हे एवढं मोठं जे कार्य आहे 40 ते 50 हजार वारकऱ्यांची सेवा हा एक विषय आणि वारकरी संप्रदायाचे सर्व संत यांनी जो रंजला गांजला आहे त्यांची सेवा करण्याचा संदेश दिला आहे, जो दुबळा आहे, दीन आहे त्याची. आणि म्हणून हा एवढा मोठा जो सेवेचा यज्ञ आहे या यज्ञामध्ये आपण एक आहुती जरी देऊ शकलो म्हणजे एक पंक्तीची जरी आपली भूमिका असली तरी काही प्रमाणामध्ये आपल्याकडून सेवा होईल. आणि म्हणून त्या भावनेतून आम्ही समाजामध्ये आम्हाला जे जे काही दिसलं ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न, जिथे जिथे अंधकार आहे, आता जर उदाहरणच घ्यायचं असेल तर शिक्षणाची गंगा शेवटपर्यंत पोहोचावी समाजामध्ये असं आहे. परंतु आज ग्रामीण भागामध्ये अनेक शेतमजूर असतात, कष्टकरी असतात, वंचित आणि रंजले गांजले आहे, त्यांना पोटा पाण्यासाठी पैसा नाही, तर ते मुलांच्या शिक्षणासाठी काय मदत करणार. आणि म्हणून अशा मुलांसाठी एक शैक्षणिक मदत आपल्याला करता येईल का. किंवा काही दिवंगत कामगार असतात, त्यांच्या ज्या कन्या आहे ती दिवंगत कामगाराची जी पत्नी आहे तिचा तो माणूस गेला म्हणून एकदम नुकसान झालंच आहे, परंतु आता ती मुलगी जी आहे त्या मुलीला वाढवणं, मोठं करणं हा एक मोठा प्रश्न त्या आईसमोर आहे. म्हणून अशा मुलीचा प्रश्न आपण दत्तक घेऊन सोडवू शकू का. एक छोटंसं काम जरी आपण केलं तरी एक पंक्तीची भूमिका आपल्याला निभवता येईल आणि त्या कुटुंबाप्रती जरी आपण आपली संवेदना व्यक्त करून तिची गरज पूर्ण केली तर तो एक संदेश समाजामध्ये जाईल. दरवर्षी मेळघाट परिक्षेत्रामध्ये आपण आदिवासी दुर्गम भागामध्ये एका गावाची निवड करता. तिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील जे काही गरीब विद्यार्थी असतील, जे काही निराधार विद्यार्थी असतील त्यांना शैक्षणिक साहित्यसुद्धा वाटप करता आपण. आणि या माध्यमातून वारी शिक्षणाची हा सुद्धा उपक्रम आपण राबवत आहात. याविषयी सुद्धा अधिक आपल्या श्रोत्यांना काय अवगत करून द्याल? अकोला शहर आणि अकोला जिल्हा हा म्हणजे कस्तुरीच्या सेवेचं हे कार्यक्षेत्र आहे. परंतु सुरुवातीला आमच्या हे लक्षात आलं किंवा अकोल्याच्या जवळपास एक 10-20 किलोमीटरच्या अंतरामध्ये किंवा अकोला शहराच्या लगत ज्या काही वंचित समाजाच्या ज्या काही गरजा आहे त्या पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्तिरेखा, अनेक सामाजिक संस्था सरसावून जातात. परंतु आपल्यापासून जवळच शेजारी काही अंतरावर असे लोक आहेत की त्या ठिकाणी सेवाभावी संस्था पोहोचत नाही आणि ते मात्र वाट बघत असतात. तर अशा ठिकाणी जर आपण गेलं तर खऱ्या अर्थाने आपली सेवा घडून येईल हा आमचा उद्देश. आणि म्हणून आम्ही कुठे जावं असा आमचा शोध सुरू होता. आमच्या लक्षात आलं किंवा चिखलदरा पंचायत समितीमध्ये आपण मेळघाट परिक्षेत्र म्हणू त्या ठिकाणी साधारणतः आदिवासी समाजाची 30-40 गावं आहेत आणि त्या आदिवासी गावांमध्ये
त्या लोकांना उदरनिर्वाहाचं साधनच नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आणि शिक्षणाबद्दल त्यांना फारशी आस्था नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांना शैक्षणिक साहित्य ते कुठून उपलब्ध करून देणार? जिथे पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवस्था नाही तिथे मुलांच्या शिक्षणाविषयी काय? शासनाने शाळा काढल्या, त्या शाळेमधील जे शिक्षक आहे त्यांना शासन पुरेसं वेतन देते आहे, त्या मुलांना पुस्तक गणवेश पण देत आहे, परंतु इतर काही ज्या शैक्षणिक सोयी आहे सुविधा आहे त्या मुलांपर्यंत पोचत नाही. आणि म्हणून त्या जर कस्तुरी जर तिथपर्यंत पोचू शकली तर खऱ्या अर्थाने त्या मुलांची शैक्षणिक गरज दूर होऊ शकेल. आणि हा आषाढ महिना जो आहे, आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपला संपूर्ण महाराष्ट्र म्हणा किंवा देशातील सर्व वारकरी संप्रदाय हे पंढरपूरची वारी करत असताना आम्ही मात्र हा जुलै महिना जो आहे, जुलै महिन्यामध्ये दरवर्षी मेळघाटकडे जातो आणि पंढरीचा पांडुरंग जो आहे त्या ठिकाणी मेळघाटमध्ये आदिवासी शाळांमध्ये शिकणारा जो गरीब विद्यार्थी आहे, जो आषाढभूत नजरेने बघतो आहे की कोणी मला दप्तर देईल का, कोणी मला कंपास देईल का, कोणी मला शाळेचे शैक्षणिक साहित्य देईल का, त्या मुलामध्ये आम्ही पंढरीचा पांडुरंग बघून त्याची शैक्षणिक साहित्य वाटप करून त्याची आम्ही अशा पद्धतीने सेवा करत असतो. तुम्ही अशाच विद्यार्थ्यांसोबत दिवाळीसुद्धा साजरी करण्याचा एक मानस बाळगून कार्य करत आहात, त्याविषयी सुद्धा आपण अधिक सांगा. आणि आम्ही दरवर्षी जुलै महिन्यामध्ये साधारणतः 5 गावं निवडतो आणि त्या 5 गावामध्ये आमची वारी जी आहे शिक्षणाची पोचते आणि 5 गावांमधल्या 5 प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या शैक्षणिक गरजा आम्ही पूर्ण करतो. आणि त्याच वेळेस मग त्या 5 गावांमध्ये जे आम्हाला तुलनात्मकदृष्ट्या अतिवंचित ज्याला म्हणू आपण, असं गाव आम्ही निवडतो आणि त्या गावामध्ये मग आम्ही दिवाळीचा जो सण आहे, भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळीचा सण हा सर्वात मोठा, सर्वात महत्त्वाचा आणि आनंद देणारा सण मानला जातो. आणि म्हणून या लोकांच्या दिवाळीचं काय हा विचार आमच्या मनामध्ये आला आणि मग त्या 5 गावामधलंच एक गाव आम्ही निवडतो आणि तिथे आम्ही वंचितांची दिवाळी हा उपक्रम साजरा करतो. ही कस्तुरी जी सेवाभावी संस्था आहे बुटुले साहेब, ही कशा पद्धतीने कार्य करतं? कारण पैसा हा कुठल्याही संस्थेला हवा असतो, मग पैसा आपण कशा पद्धतीने जमवता आणि कशा पद्धतीने आपलं कार्य करता? आता सुरुवातीला म्हणजे पायदळ वारी आणि श्री संत गजानन महाराजांप्रती असणारी भक्ती हेच आमचं भांडवल होतं. आम्ही कशाचा विचार केला नाही, कारण त्या ठिकाणी महाराजांनी आशीर्वाद दिले म्हणून ते कार्य सुरू झालं. म्हणून करता करविता तेच आहे हीच आमच्या मनामध्ये श्रद्धा होती. कारण मी आणि माझ्यासोबत असणारी जी माणसं होती, कस्तुरीचे जे काही पदाधिकारी होते ते सर्व 1 तारखेला वाट बघणारे, पगाराची वाट बघणारे लोक होते. तेव्हा मग खूप मोठी पुंजी भांडवल पुढे उभारता येईल असं काही शक्य नव्हतं. आणि कुठलीही सेवा म्हटली, कुठलाही परमार्थ म्हटला की त्या ठिकाणी अर्थ हा विषय आलाच. पैशाशिवाय सेवा घडतच नाही. परंतु तो विचार आम्ही केलाच नाही. म्हणजे खरी श्रद्धा आमची हीच आहे की ते सगळं महाराज बघतील. काहीच नसताना शून्यामध्ये ही संस्था रजिस्टर्ड झाली आणि हळूहळू एक पत्रकार परिषद झाली, मला आठवते ती 2010मध्ये. आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त आमचे संकल्प जे आहे समाजासमोर त्या पत्रकार परिषदेमधून मांडले आणि समाज हा पारखी आहे. 39 वर्षाची माझी प्राध्यापक म्हणून सेवा झाली आणि माझ्या सेवेमध्ये मला सुद्धा एक राज्य पुरस्कार, एक भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा NCERTचा पुरस्कार मिळाला. तर माझा लोकसंग्रह, माझे मित्र, माझा परिवार आणि गजानन महाराजांप्रती भक्ती असणारा जो वारकरी संप्रदाय आहे तो हळूहळू या कस्तुरी संस्थेशी जुळला. आणि मग ते माऊलींनी पसायदानामध्ये म्हटलं आहे, जो जे वांछिल तो ते लाहो. म्हणून आमची जी इच्छा होती ती इच्छा आम्ही गजानन महाराजांकडे मांडली. महाराजांनी त्यांच्या भक्त परिवारामध्ये ती भावना निर्माण केली आणि आपसुकच लोक जुळत गेले आणि हा मोठा प्रपंच जो आहे हा उभा राहिला. कस्तुरी हा जो प्रकल्प आहे या ठिकाणी आम्ही एक एकरचा भूखंड घेतला. त्या ठिकाणी वारकऱ्यांची तर तृष्णातृप्ती होतेच, त्यांची भूक त्या ठिकाणी भागते, त्यांना विसावा त्या ठिकाणी मिळतो गरजेप्रमाणे. परंतु गजानन महाराजांचं प्रतिरूप जर याच कस्तुरीच्या भूमीमध्ये जर बघायला मिळालं, जर दर्शन झालं तर त्यांना पायी चालण्यासाठी आणखी आत्मिक बळ मिळेल. म्हणून आम्ही त्या ठिकाणी आधी गजानन महाराजांचं मंदिर बांधलं आणि त्या मंदिरासाठी मग आम्हाला समाजाने देणगी दिली. आणि मग नुसता वारकरी मंदिरामध्ये येईल, दर्शन घेईल, प्रसाद घेईल आणि पुढे निघून जाईल याच्यावर न थांबता महाराजांनीच जो संदेश दिला आहे की मी वंचितांमध्ये, गरिबांमध्ये आहे, मला जर तुम्हाला पाहायचं असेल तर. आणि म्हणून मंदिरामध्ये येणारा, सेवा घेणारा वारकरी आम्ही संघटित केला आणि यांच्या माध्यमातून मग समाजाची सेवा आम्ही सुरू केली. मग त्यामध्ये आमचे वेगवेगळे उपक्रम आहेत. म्हणजे मला आठवते की
आळंदी पंढरपूर पायी वारी करत असताना पंढरपूरला मी पोचलो आणि त्याच वर्षी आपले अकोटचे जे वासुदेव महाराज आहेत त्यांचं वैकुंठ गमन त्या ठिकाणी झालं. पायी वारीच्या मार्गामध्ये पायी जात असताना एक विचाराचं मंथन होते. आपण काय कमवलं पाहिजे, काय गमवलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी आपोआपच आपलं मन जे आहे आपल्याला ग्वाही देत असते. आणि काय करण्यामध्ये पुरुषार्थ आहे, काय सोबत येणार आहे, काय जाणार आहे. आणि माझ्या त्या वारीमध्ये आळंदी पंढरपूरच्या माझ्यासोबत एक 83 वर्ष वयाचे आजोबा होते. एक अनुभव मी सांगेल या ठिकाणी. तर सासवडला मी ज्या समूहामध्ये होतो त्या समूहामध्ये आम्ही 300 लोक होतो. आणि एक ते वळकटी असते, पुण्याची भाषा आहे ती, वळकटी सोबत असते. आणि एक विशिष्ट एक सभागृहामध्ये आम्हाला जागा मिळते की या ठिकाणी तुम्हाला थांबायचं आहे. सगळे लोक त्या ठिकाणी जागा पकडतात लहान मुलांसारखी, कारण रात्रभर आराम करायचा असतो. ते 83 वर्ष वयाचे आजोबा होते आणि त्यांच्या बाजूला म्हणजे जागा पूर्ण पॅक झाली होती, फक्त त्यांच्याजवळ खाली होती जागा बाजूला. आणि मी त्यांना विचारलं की बा मी इथे मला झोपू का. तर त्यांनी मला ते हसले तेव्हा. तर मी म्हटलं काय, मला समजलं नाही ते. मग ते म्हणाले की या ठिकाणी कोणी यायला तयार नाही माझ्या बाजूला, कारण बा सकाळी 4 वाजता उठावं लागेल, मग यांची मदत करावं लागेल, यांना स्वच्छाला घेऊन जावं लागेल, यांना गरम पाणी आणून द्यावं लागेल, यांची वळकटी बांधावं लागेल, ती ट्रॅक्टरमध्ये नेऊन टाकावं लागेल. यांच्या बाजूला जर आपण झोपलो तर, कारण 83 वर्षाचा म्हातारा आहे, याची सेवा करावी लागेल. आणि म्हणून तुम्ही आपणहून आलात तर म्हणून मग मला थोडंसं की बाबा एक तरी आपल्याला मिळालात. आता माझ्या मनामध्ये तो विचार नव्हता, परंतु मग त्या ठिकाणी मग त्या आजोबांसोबत माझा जो संवाद झाला रात्री 11 वाजेपर्यंत, त्यांनी सांगितलं की माझी ही 30वी वारी आहे आणि वारीच्या मार्गावरच माझ्या देहाचा त्याग व्हावा या भावनेतून मी हे काम करतो आहे. आणि माझ्याकडे सर्व भौतिक सुख आहे, प्रपंचामध्ये मला सुख आहे, परंतु माझी आळंदीची माऊली आणि पंढरीचा पांडुरंग यांच्याप्रती माझी भक्ती आहे. त्यावेळेस मग मी त्यांच्यासोबत 18 दिवस वारी केली. आणि मला एक वृद्ध संपूर्ण आयुष्य जेव्हा आपल्या कुटुंबासाठी खर्च करतो, समाजासाठी, परंतु जेव्हा त्याची वेळ येते शेवटची, तेव्हा त्याच्या अपेक्षेप्रमाणे, त्याच्या भावनेप्रमाणे त्याला ओळखणारी जाणणारी माणसं नसतात, तेव्हा त्याला दुःख होते. तर अशांची भावना आपल्याला जाणून जर सेवा करता आली तर तो खरा परमार्थ होईल. सर्व वारकऱ्यांना संघटित करून आपला एक वृद्धाश्रम व्हावा कस्तुरीचा हा एक संकल्प केला. आणि त्या ठिकाणी आम्ही एक सेवासागर नावाची 50 लाख रुपये खर्च करून एक मोठी वास्तू बांधलेली आहे. सद्यस्थितीमध्ये तिथे 5 ते 6 लोक असतात, परंतु वारकरी मात्र 200, 250, 300च्या संख्येमध्ये जे शेगावला जातात त्यांच्या मुक्कामाची त्या ठिकाणी व्यवस्था आहे. तर हा आमचा एक उपक्रम आहे वारकऱ्यांची सेवा. त्यानंतर संस्थेमध्ये येणारा जो घटक आहे, मग तो सदस्य असेल, देणगीदार असेल, तो समूह बघून त्याची वेगळी महत्त्वाकांक्षा होऊ नये म्हणून त्याच्या संपर्कामध्ये जर नेहमीच संत असले तर त्या संतांच्या प्रबोधनाने त्यांच्यामध्ये एक सेवेचा संस्कार निर्माण होतो. म्हणून आम्ही असं म्हणतात, जेथे लागती पाय महात्म्यांचे, धन्य ती भूमी ईशाप्रती. तर ती कस्तुरीची जी भूमी आहे ही ईश्वरासारखीच आहे ती, कारण त्या ठिकाणी संतांचं गजानन महाराज अवतरले आहे आणि त्यामुळे अनेक संतांचं येणं जाणं असते त्या ठिकाणी. आणि वासुदेव महाराजांच्या वैकुंठ गमनाच्या तिथे मी होतो, त्यामुळे आपल्याला वारकरी संप्रदायांच्या संतांचे आशीर्वाद मिळावे सतत, म्हणून आमचा पहिला उपक्रम आहे स्थापनेमध्ये 2010मध्ये जेव्हा संस्था स्थापन झाली तेव्हा आम्ही राज्यातून एक वारकरी संत ज्याचा प्रपंच समाज चालवतो, ज्याचं जीवन समर्पित आहे वारकरी संप्रदायाचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी, अशा वारकरी संप्रदायाच्या आद्य प्रचारकाला कस्तुरी भूषण या पुरस्काराने सन्मानित करावं. महिला संत तिचा शोध घेऊन तिला कस्तुरी रत्न पुरस्काराने सन्मानित करावं आणि एका समाजसेवकाला ज्ञान कस्तुरी या पुरस्काराने सन्मानित करावं. म्हणून आमचे जे उपक्रम आहे यातला हा एक उपक्रम आहे. दुसरा, जेव्हा आमची संस्था स्थापन झाली तेव्हा समोर विषय होता की मग नेमकं काय करावं. तेव्हा मग बातमी आली होती, कुटासाला एक झुंबरबुडी नावाची एक आजी होती 90-91 वर्षाची, आणि त्याच्यामध्ये अशी व्यथा होती मांडलेली लोकमतमध्ये की आता हिनी संपूर्ण गावाला, ही दाई आहे, संपूर्ण गावातील महिलांना मातृत्वाचं सुख दिलं, परंतु आता ही अंथरुणावर आहे, हिच्या सेवेसाठी कोणी नाही आहे, ती वाट बघते. आणि मग आम्ही त्या गावाला व्हिजिट केली आणि त्या आजीला विचारलं की आजी तुम्हाला आम्ही नेमकं तुमच्यासाठी काय करू शकतो. पेपरमध्ये वाचून आम्ही त्या ठिकाणी गेलो. कस्तुरीच्या या 15 वर्षाच्या सेवा काळामध्ये आम्हाला वर्तमानपत्राची खूप मदत झाली, कारण नेमकी मदत कुठे द्यायची हाही विषय असतो. आणि जेव्हा एखाद्या वर्तमानपत्रामध्ये एखाद्या व्यक्तीची गरज जेव्हा समोर येते तेव्हा आम्ही त्या ठिकाणी पोचलो
आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्यांचं झुंबर वानखडे असं नाव होतं. झुंबर वर्तमानपत्रामध्ये झुंबर बुढी असंच लिहिलं होतं. तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी या गावामध्ये जेवढ्या मुली आहेत, महिला आहेत, यांना मी मातृत्वाचं सुख दिलं आहे. त्यामुळे माझ्या भाजी भाकरीचा विषय नाही, मला कोणी पण भाजी भाकरी देते, परंतु औषधासाठी माझ्याकडे पैसे नाही. तर म्हटलं तुम्हाला किती पैसे पाहिजे? तर म्हणे मला 300 रुपये मिळाले दर महिन्याला की माझं काम भागते. आणि त्याच ठिकाणी मग आम्ही एक पाखर नावाची योजना काढली कस्तुरीनी. आणि त्यांना शासनाची तेव्हा मदत कुठली मिळालेली नव्हती. आणि मग आम्ही त्यांना 300 रुपये महिना पेन्शनच्या रूपामध्ये सुरू केला आणि त्याला पाखर असं नाव दिलं. आणि तेव्हा मग आम्ही आमच्या उद्घाटनाला 5 महिलांना व्यासपीठावर आमच्यासोबत बसवून उद्घाटनाच्या वेळेस त्यांना पाखर योजनेमध्ये दत्तक घेतलं. तो आकडा नंतर 10 महिलांपर्यंत गेला. आजही आमच्याकडे जर कोणी आलं तर आमची ती पाखर योजना सुरू आहे. एकदा वर्तमानपत्रामध्ये आम्ही एका मुलीबद्दल, मी नाव या ठिकाणी सांगत नाही, एका मुलीबद्दल आलं किंवा ही मुलगी हिचा VNITला नागपूरला नंबर लागला आहे BTechसाठी, परंतु हिची व्यवस्था नाही आहे आर्थिक. आणि हिचे वडील जे आहे खोदकाम करतात, आई घरकाम करते, जठारपेठमध्ये ती राहते. मी त्या ठिकाणी गेलो, त्या मुलीला भेटलो, तर तिने सांगितलं की बा मला एज्युकेशन लोन सँक्शन झालं आहे स्टेट बँकेचा, परंतु मेस करता, हॉस्टेल करता, मेस करता मात्र लोन बँक देत नाही. म्हणून तुला पाहिजे काय नेमकं? तर म्हणे आम्हाला मला 25,000 रुपयाची मदत पाहिजे दरवर्षी. आम्ही त्या ठिकाणी तिला 25,000 रुपयाचा चेक दिला. 4 वर्ष तुझं शिक्षण होईपर्यंत आम्ही तुला 25,000 रुपये देऊ. ती मुलगी आज स्टेट बँकेमध्ये ऑफिसर आहे नागपूरला. अशा प्रकारचे सेवाभावी कार्य आहे. उन्हाळ्यामध्ये अकोल्यामध्ये खूप ऊन असतं. बरोबर. तर एकदा मी एका रिक्षामध्ये, सायकल रिक्षामध्ये बसलो आणि जुन्या शहरात प्रवास करत जात असताना रिक्षातून तो सिटी कोतवालीच्या समोर जो मोठा पूल आहे तिथे चढाव असतो, म्हणून मी खाली उतरून त्याचा रिक्षा लोटायला लागलो. त्या ठिकाणी माझ्या लक्षात आलं की 12-12:30ची वेळ आहे आणि या रिक्षावाल्या हा घाम गाळतोय पण याच्यावर दुपट्टा नाही आहे. आणि त्याला विचारलं मी की दुपट्टा ठेवायला पाहिजे, एवढं ऊन आहे. तर तो म्हणाला की साहेब 100-150 रुपये कमवतो आम्ही दिवसभर, दुपट्टा कुठून घेणार. ती कल्पना सुचली, मी माझ्या कस्तुरीच्या टीमसमोर मांडली आणि 1,000 दुपट्टे आम्ही किराणा बाजार, कोठडी बाजार जो त्या कॉर्नरला एक स्टॉल लावला आणि मोफत दुपट्टे वाटले. असे अनेक उपक्रम आहे कस्तुरीचे सेवाभावी उपक्रम. एक उदाहरण असं आहे, आता स्मशानभूमीमध्ये शरण रचणारे जे कामगार आहेत त्यांना तेवढ्यापुरतं आपण महत्त्व देतो. एक आपल्या घरी दुःख असते, आपण आपल्यातला कोणीतरी त्यांना एक 400-500 रुपये देऊन निघून जातो, नंतर जात असते तिथे. तर आम्ही एका वर्षी अकोला शहरामध्ये जेवढ्या स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये काम करणारे जे कामगार आहे त्यांचा आम्ही सन्मान केला. तर जे मागेल ते देण्याचा कस्तुरीचा प्रयत्न आहे. एक उपक्रम मला सांगावासा वाटतो की एकदा मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं, जे शेतकरी अल्पभूधारक आहे आणि नापिकीमुळे किंवा सावकाराच्या कर्जामुळे ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांना शासन 1 लाख रुपये मदत देत असते. आणि मदत देण्यासाठी एक शासनाची कमिटी आहे. तर त्याच्यामध्ये पात्रता आणि अपात्रता असा विषय असतो. तर मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की बा हे अपात्र ठरले. आता अपात्र का ठरले? मग मी चर्चा केली तिथे जाऊन कार्यालयामध्ये, कलेक्टर ऑफिसला. त्यामुळे त्यांच्या नावावर कर्ज दिसत नाही. मग मी आणखी खोलात गेलो तर त्यांच्यावर कर्ज होतं, पण ते सावकाराचं होतं. आणि ते सावकाराचं कर्ज कधी ऑन रेकॉर्ड दिसत नसते, म्हणजे खऱ्या अर्थाने ते कर्जबाजारी होतेच. दुसरं कारण समजलं की त्यांच्या नावावर शेती नाही. म्हणजे शेतकरी असेल तर त्याला आम्ही मदत देतो. आता मला म्हणायचं की 1 एकर 2 एकर जरी शेती असेल तर काहीतरी आहे, हा तर भूमिहीनच आहे, त्याच्यापेक्षा गरजू आहे. पण अपात्रतेच्या ह्या व्याख्या की हा भूमिहीन आहे आणि याच्यावर कर्ज दिसत नाही म्हणून हा अपात्र झाला, असे हे 19 होते. आपण याच्यासाठी काय करू शकतो? माझ्या मनामध्ये विचार आला आणि हे 19 कुटुंबामध्ये आम्ही गेलो. त्या 19 भगिनी त्यांना आपण कस्तुरीवर बोलावलं आणि आत्मजागर नावाचा एक उपक्रम घेतला. शासन त्यांना 1 लाख रुपये देते, पण म्हटलं मी 1 लाख रुपये नाही देऊ शकत. ही तळागाळातली जशी वंचितांची सेवा करण्यासाठी वंचितच लोकांनी उभी केलेली चळवळ आहे. आम्ही त्यांना 5-5 हजार रुपयाचे चेक दिले, परंतु एक हमी दिली किंवा तुमचं माहेर आता हे कस्तुरी झालेलं आहे आणि तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये तुम्हाला जी सुखदुःख येतील ते तुम्ही कस्तुरीसोबत शेअर करा. त्यासोबत त्यांना हमी दिली की तुम्ही तुमचं स्वतःचाच रोजगाराचं उपजीविकेचं साधन शोधा, प्रशिक्षण घ्या, साधन शोधा आणि त्या साधनाची पूर्तता कस्तुरी करून देईल. मग उदाहरणार्थ पिठाची गिरणी असेल, शिलाई मशीन असेल, एखादी तरुण मुलगी विधवा असेल तर ती कॉम्प्युटरमध्ये त्याला इंटरेस्ट DTPचं काम असेल तर हे सगळे साधनं आम्ही उपलब्ध करून देऊ. त्यावेळेस त्या महिलांच्या चेहऱ्यावर एक दुःख तर होतं, परंतु कोणीतरी आपल्या पाठीशी उभा आहे
अशा प्रकारचा एक सुखाचा क्षण आम्ही त्यांना आत्मिक देण्याचा आनंद प्रयत्न सुद्धा केला. होता. तर असे अनेक उपक्रम कस्तुरीने गेल्या 15 वर्षामध्ये घेतले. आणि याचीच दखल घेऊन नागपूर येथील धरमपेठ शिक्षण संस्थेच्या वतीनं प्रतिवर्षी सामाजिक सेवाशिल्प पुरस्कार समाजातील सेवाभावी संस्थेला त्यांच्या कार्याबद्दल ती देत असतं. आणि यावर्षी सामाजिक सेवाशिल्प पुरस्कार 2025 हा कस्तुरी सेवाभावी संस्थेला देण्यात येत आहे. याविषयी काय सांगाल आपल्याला? संस्थेचं जे कार्य आहे हे अविरत मागील 15 वर्षापासून सुरू आहे. कुठल्याही फळाची पुरस्काराची अपेक्षा नाही आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हे संस्थेचं ब्रीद आहे. परंतु संस्था चालवत असताना सेवाभावी कार्यामध्ये वेळ देत असताना अनेक सकारात्मक नकारात्मक बाबी घडत असतात. पण जेव्हा काही निगेटिव्ह फॅक्टर समोर येतात, कधी कधी माणसाला काम करत असताना कुठेतरी माणूस थकतो किंवा कुठेतरी एखादं असं घडते की त्या ठिकाणी असं वाटतं माणसाला की आता आपण थांबलो पाहिजे का किंवा कोणावर हे सोपवलं पाहिजे का. पण त्यावेळेस कोणीतरी कौतुकाची थाप देणारा जर आपल्या पाठीशी असला तर एक आपलं मनोबल वाढते. आणि म्हणून गेली 15 वर्ष हे काम सातत्याने करत आहोत. आपण सेवा करत राहायची, सेवेची दखल घेणारे समाजामध्ये पारखी लोक आहेत आणि म्हणून 15 वर्ष आम्ही काम करत होतो. खऱ्या अर्थाने त्या कार्याला आता एक पावती समाजाची मिळते आहे. अचानक आम्हाला एक दिवस धरमपेठ शिक्षण संस्था जी आहे नागपूरची, आणि ती 96 वर्ष जुनी संस्था आहे, शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करणारी ती संस्था आहे. एक फोन आला अचानक की बा आम्ही आमचा वर्धापन दिन जो आहे सामाजिक जाणीव दिन म्हणून साजरा करतो आणि त्या दिवशी विदर्भातून एका संस्थेला आम्ही सामाजिक सेवाशिल्पी हा पुरस्कार देतो. तर यावर्षी आम्ही जो सर्वे केला विदर्भाचा, तर आमच्यासमोर 35 संस्थांची नावं आली आहे. आणि हे नावं शॉर्टलिस्ट करत असताना आता तुमचं नाव आणि एक जळगाव जामूची आणखी एक संस्था होती आमच्यासोबत. तर कस्तुरी ही संस्था आता आमच्यासमोर आहे. तुम्ही या आणि थोडंसं आमच्यासोबत संवाद साधा. मी नागपूरला जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी माझ्यासोबत संवाद साधला आणि ते जे लोक होते धरमपेठ शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, मला सर्व 70 ते 80 ह्या वयोगटामध्ये होते आणि समाजसेवेमध्ये त्यांनी स्वतःचं जीवन समर्पित केलं होतं. तर मी त्यांना म्हटलं की बाबा मला तुमच्यासोबत संवाद साधायला मिळालं, माझं कार्य सांगता आलं, हाच माझा पुरस्कार आहे. पुढचा विषय मी महाराजांवर सोडून आम्ही निघून आलो. मग त्यांचा पुन्हा फोन आला की आम्हाला तुमचं कार्य प्रत्यक्ष बघायचं आहे. आणि ती टीम कस्तुरीला आली. त्या ठिकाणी ते 6-7 तास त्यांचं वास्तव्य होतं. ते नागपूरवरून आले आणि जेव्हा मग मी त्यांना मेळघाटमधले आमचे ठळक उपक्रम आहे, वंचितांची दिवाळी आणि वारी शिक्षणाची आध्यात्मिक प्रकल्प, तर त्यांनी तो गायगाव मार्गावरचा पाहिलाच. परंतु खरा अध्यात्म जो आहे हा तुम्हाला बघायचा असेल तर मग तिकडे चला असं म्हणालं. आणि मग त्यांनी दुसरा दिवस पुन्हा वेळ काढला आणि ते मेळघाटमध्ये ते छिपी नावाचं जे गाव आहे तिथे ते आले आमच्यासोबत. तिथल्या आदिवासी लोकांसोबत त्यांनी संवाद साधला आणि त्या ठिकाणी तो पुरस्कार त्यांनी जाहीर केला. तेव्हा खऱ्या अर्थाने एक कौतुकाची थाप आपण होऊन त्या धर्मपेठ शिक्षण संस्थेची पाठीवर पडली असं एक जाणवलं आणि एक मोठा आनंद आम्हाला मिळाला. आता मागील जशी 15 वर्ष काम केलं तर आणखी पुढे 15 वर्ष समाजाची सेवा करण्यासाठी पाहिजे ती ऊर्जा आम्हाला मिळाली. बुटले साहेब, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि कस्तुरी या समाजसेवी संस्थेविषयी, त्यांच्या कार्याविषयी, त्यांच्या भविष्याच्या वाटचालीविषयी अधिक इथे व्यक्त झाला. वेळेअभावी आपण इथे थांबूयात सर. आपण इथे आलात त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. आपणासुद्धा धन्यवाद सर. गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला.